नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 या कालावधीमध्ये घेण्यात येणारी 12वी बोर्ड परीक्षेची आवेदनपत्रे हॉल तिकीट्स ऑनलाईन पद्धतीनं 12 जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असं राज्य मंडळाकडून कळवण्यात आलेलं आहे. आता हे जे हॉल तिकीट असणार आहे, प्रवेशपत्र असणार आहे किंवा ज्याला आपण ॲडमिट कार्ड म्हणतो, ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे. 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा ही जानेवारी 2026च्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे या परीक्षेला कदाचित बाहेरून येणारे परीक्षक असणारे आहेत किंवा एखादं स्क्वॉड परीक्षेच्या दरम्यान ते येऊ शकतं, तपासणी करू शकतं. त्यावेळेस ते विद्यार्थ्यांच्याकडं ॲडमिट कार्ड त्याचं असणं आवश्यक असणारं आहे. म्हणजे तिथं तोच विद्यार्थी आहे याची खात्री होऊ शकते. किंवा दुसरा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे की जर तुमच्याकडे ॲडमिट कार्ड नसेल आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये तुम्ही त्या उत्तरपत्रिकेवर ज्यावेळी माहिती भराल, तुमचा एक्झाम सीट नंबर, त्यामध्ये काही एखादा डिजिट इकडं तिकडं झाला अंक, तर अडचण होऊ शकते. आणि ती होऊ नये यासाठी राज्य मंडळाकडून 12 जानेवारी 2026 पासून ही आवेदनपत्रे सर्व विभागीय मंडळांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आणि ती सर्व त्याने ते डाउनलोड करून घेणं देखील आवश्यक असणार आहे. हा यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे. आता राज्य मंडळाची जी काही वेबसाईट असणारी आहे, आता या वेबसाईट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या वेबसाईटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही वेबसाईट जी असणारी आहे www.hsscboard.in आणि लिंक दिलेले आहे http://mahsscboard.in. या लिंकद्वारे ही अधिकृत संकेतस्थळ आहेत. यावरून ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे हे आपण डाउनलोड करून घेऊ शकता. ती सोय करून देण्यात आलेली आहे. आता इथं महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांनी स्वतः काही डाउनलोड ॲडमिट कार्ड करायचं नाही. तर तुम्हाला जे उच्च माध्यमिक विद्यालय असेल किंवा कनिष्ठ महाविद्यालय तुमचं असणार आहे, तिथल्या संबंधित कार्यालयातून तुम्हाला ते तयार करून दिलं जाणार. मग ते डाउनलोड करून घेतील, ते प्रिंट काढून घेतील आणि त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी, शिक्का हे घेऊन तुम्हाला ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आता हे ज्यावेळी तुम्हाला ते उपलब्ध करून दिलं जाईल त्यावेळेस विद्यार्थ्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क, म्हणजे तुम्ही ते प्रोसेसिंग फी म्हणा किंवा अन्य काही गोष्टी लेबल लावून जे काही विद्यार्थ्यांच्याकडून पैसे घेता ते घेऊ नये, असे आदेश राज्य मंडळाने संबंधित कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयांना कळवलेलं आहे. त्यामुळं प्रवेशपत्राची प्रत काढून विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचं असणारं आहे. यामध्ये आणखीन एक असं त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळी विद्यार्थी प्रवेशपत्र तो स्वतः हातामध्ये घेतो त्यावेळेस त्यांनी त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यामध्ये त्याचं स्वतःचं नाव, आईचं नाव, त्यांनी जे काही विषय भरलेले असणार आहेत ते विषय, त्यांचं माध्यम हे बरोबर आहे का नाही याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. किंवा त्यावर जो काही फोटो असणार आहे त्या ॲडमिट कार्डवर, प्रवेशपत्रावर, तो तुमचा सुस्पष्ट म्हणजे सदोष आहे का हे बघणं गरजेचं आहे. पण समजा यापैकी एखादी माहिती, समजा जर तुमचा फोटो त्यामध्ये सदोष असेल, अस्पष्ट दिसत असेल, तर तुम्ही संबंधित शाळा महाविद्यालयातील मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांना भेटा, त्यांना ते ॲडमिट कार्ड दाखवा, त्यांना ते दाखवा की या पद्धतीनं इथं अडचण आहे, त्यामुळं परीक्षा हॉलमध्ये अडचण निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही तो नवीन फोटो त्यांना द्या. तो चिकटवतील, त्यावर शिक्का मारून प्राचार्य मुख्याध्यापक सही करतील. म्हणजे या पद्धतीनं देखील ते होऊ शकतं. एखादं नाव तुमचं चुकलं असेल, आईचं नाव चुकलं असेल, विषयांचं किंवा माध्यमांच्यामध्ये काय बदल झाला असेल, तर हेही संबंधित मुख्याध्यापक प्राचार्यांच्या निदर्शनास आणून देऊन विभागीय मंडळाशी संपर्क साधून ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला तो अर्ज करावा लागणारा आहे. त्यामुळं वेळ कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये या ॲडमिट कार्डची तपासणी तुमच्याकडून चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. म्हणजे 100%
करेक्ट ॲडमिट कार्ड आहे की नाही, योग्य आहे की नाही, का त्यामधल्या काही त्रुटी आहेत, चुका आहेत, त्या निदर्शनास आणून देऊन त्या दुरुस्त करून घेणं ही तुमची स्वतःची जबाबदारी असणारी आहे. बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थ्याचं जे ॲडमिट कार्ड असणार आहे ते गहाळ होतं, मिसप्लेस होतं आणि त्याला कळत नाही नेमकं कुठं ठेवलं. एकीकडं पेपरची तयारी करायची असते, वाचन असतं आणि ॲडमिट कार्ड गहाळ झालं आहे, तर अशा वेळी तुम्ही संबंधित शाळा किंवा उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्यांना जाऊन भेटा आणि त्यांना, मुख्याध्यापकांना भेटा, त्यांना सांगा असं असं झालेलं आहे. तर पुन्हा ते प्रिंट काढून नवीन प्रिंट काढून देतील. त्या प्रिंटवर पुन्हा सगळी प्रोसिजर जी असणार आहे त्यांचे सही शिक्का वगैरे सगळं ते करून देतील आणि त्यावर लाल शाईनं द्वितीय पत्र म्हणून असा उल्लेख केला जाईल आणि तो उल्लेख केल्यानंतर तुम्ही ते ॲडमिट कार्ड ते तुमचं व्हॅलिड असणार आहे. ते तुमच्या परीक्षा केंद्रावर संबंधित सुपरवायझर किंवा जे पर्यवेक्षक असणार आहेत त्यांना दाखवलं तर ते ग्राह्य धरण्यामध्ये येईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळं तुम्हाला ज्या ज्या वेळेस या अनुषंगानं अडचण येतील त्या त्यावेळेस तुम्ही थेट मुख्याध्यापक, प्राचार्य किंवा विभागीय मंडळाशी संपर्क साधणं आवश्यक असणार आहे. 12 जानेवारीपासून तुम्हाला तुमच्या उच्च माध्यमिक विद्यालय किंवा शाळेमधून हे ॲडमिट कार्ड मिळेल. तुम्ही थेट त्यांच्याशी संपर्क साधा. दुरुस्त्या काय असतील तर त्या लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे परीक्षा सुरू होण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी होणं आवश्यक असणार आहे. तर मला वाटतं हे आपण याची अंमलबजावणी कराल याची मला खात्री आहे. मी आता इथं थांबतो आहे. धन्यवाद.